राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वरा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधवा बरवा तोहा माधवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तीर्थे निवृत्तीचे पायी सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना देई माझे मना तेथे बुडी देई माझे मना सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तीर्थे निवृत्तीचे पायी सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी निवृत्तीचे तेथे बुडी देई माझे मना देई माझे मना तेथे बुडी देई माझे मना आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण मी न करी भ्रांतीचे भ्रमण आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीसी मार्जन केले असे मार्जन केले असे वृत्तीचे मार्जन केले असे एक अर्णव झाला तरंग बुडाला एक अर्णव झाला तरंग बुडाला एक अर्णव झाला तरंग बुडाला झाला तरंग बुडाला तैसा देह झाला एक रूप झाला एक रूप तैसा देह झाला एक रूप
आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण भ्रांतीचे भ्रमण वृत्तीचे मार्जन केले असे मार्जन केले आहे वृत्तीचे मार्जन केले आहे पाप रखुमा देवी वरून नवल पै केले 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 तारु हर पले मृग जडी तारुहर पले मृग जडी तारुहर पले मृग जडी आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण न करी भ्रांतीचे आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण भ्रांतीचे वृत्तीचे मार्जन केले असे केले आहे वृत्तीचे मार्जन केले आहे विठोबा रखुमाई रघुमाई जय जय विठोबा रखुमाई रघुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई अरे जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीसी मार्जन केले असे एकार्णव झाला तरंग बुडाला तैसा देह झाला एक रूप किंवा तैसा देह झाला ब्रह्मरूप आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीसी मार्जन केले असे बाप रखुमा देवीवरून नवल पै केले तारू हरपले मृगजडी आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीसी मार्जन केले असे विठ्ठला 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 कुंडली कमलदे हरि श्री ज्ञानदेव सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरीनाथ महाराज
सद्गुरु जोग महाराज पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना आता मी नकरी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीसी मार्जन केले असे प्रस्तुत कीर्तनाच्या सेवेसाठी म्हणून दाखवलेला जो अभंग आहे साधकांचे मायबाप ज्ञानी यांचे शिरोमणी विठोबाचा प्राणसखा कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा 4 चरणाचा सद्गुरु संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणाचा महिमा वर्णन करणारा अभंग आहे विठ्ठला विठ्ठला आज या 4 चरणाच्या अभंगातून ज्ञानोबारायांनी मनाला उपदेश दिलेला आहे आणि मन हे विषयासक्तीने जे भ्रांत झालेलं आहे त्याची भ्रांती दूर व्हावी देहादिकांची उपाधी अंगाला लावून हे मालिन्य मनाला जे आलेलं आहे त्यापासून मनाला शुचिरभूतपणा प्राप्त व्हावा एवढ्याकरता प्रक्षालन करण्याची गरज आहे। तर या मनाच्या सगळ्या वृत्ती प्रक्षालन करण्यासाठी जे महत्त्वाचं तीर्थ आहे ते तीर्थ आमच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ आहे असा आदेश माऊलींनी मनाला दिलाय। अभंगाचा प्रतिपाद्य भाव काय आहे
हा तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्या अगोदर प्रास्ताविकाच्या संदर्भात पारंपरिक नियमाला अनुसरून 2 शब्दांचा परिहार देणं जरुरीच असं आहे. हा जो मंगलमय सोहळा आहे कोणत्या निमित्तानं आहे, निमित्त सांगण्याची गरज आहे असं मला नाही वाटत. जरी समजा निमित्त सांगायची गरज नसली तरी कीर्तनकाराचं कर्तव्य म्हणून सांगणं जरुरीचं आहे म्हणून सांगतोय. आपल्या सर्व भक्त भाविकांच्या समोर जो फलक लावलेला आहे वाचल्यानंतर सर्वांच्या लक्षात येत आहे. 7 दिवसापासून आपल्या डोळ्यासमोर हा फलक आहे. विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं या मंगलमय अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं पारायण आणि नाथ महाराजांच्या भागवताचं पारायण आणि विशेषतः भगवंताची दिव्य कथा ज्या ग्रंथामध्ये चित्रित केलेली आहे तो वैष्णवांचं धन असलेला जो ग्रंथ आहे श्रीमद भागवतम पुराण तिलकम यद वैष्णवानाम धनम, या श्रीमद भागवताचं कथेचं रसपान ज्यांच्या अमृतवाणीतून आपल्याला करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे ते आपले श्री गुरु परम आदरणीय परम श्रद्धेय, की ज्यांच्या वाणीसाठी सारा महाराष्ट्र आसुसलेला असतो, ज्यांच्या वाणीसाठी सगळे साधक चातकासारखे श्रवण करायला तयार असतात, ते आपले सद्गुरू श्री हरिभक्तीपरायण परम आदरणीय परम श्रद्धेय चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे आहेत. या मंगलमय सोहळ्यामध्ये आज हा कीर्तन करण्याचा जो योग आहे, ज्यांच्या प्रेमास्तव ज्यांच्या आदेशानं मला मिळाला आहे ते आमचे आदरणीय पितृतुल्य हरिभक्तीपरायण धनाजी महाराज पाटील. आणि कीर्तन घेत असताना त्यांनी मला पहिल्यांदाच सूचना दिली. म्हटले, महाराज सद्गुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या जन्मदिनापासून आज हा प्रारंभ आहे, म्हणून तेव्हापासूनच कदाचित मला इंडिकेटर लागले की इथं निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाचा महिमा आपल्याला सांगावा लागेल. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन आहे ते आपलं आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल रखुमाई मंदिर पंढरपूर या मंदिर संस्थेचे विश्वस्त आणि संतवीर हरिभक्तीपरायण परम आदरणीय परमश्रद्धेय रामदास बाबा मनसुख यांच्या संस्थापित अशा वारकरी महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज जवंजाळ, या वारकरी महामंडळाचे सचिव आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आदरणीय नरहरी महाराज चौधरी यांच्या आदेशानं ही कीर्तन सेवा. आपण भाग्यवान आहात की श्री गुरु चंद्रशेखर महाराज यांच्या अमृतवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता ज्यांची निगराणी आपल्याला लाभलेली आहे ते संतवीर हरिभक्तीपरायण परम आदरणीय परमश्रद्धेय, की ज्यांच्या चरणावर सगळ्या वारकऱ्यांचा माथा आपोआप झुकतो, ते आमचे परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुदेव बंडा तात्या कराडकर. वारकरी संप्रदायामध्ये असलेलं जे प्रदूषण आहे ते बाहेर घालवण्याकरता लोकांनी काही म्हटलं तरी चालेल, परंतु माऊली तुकोबारायांच्या तत्वज्ञानावर जो कोणी कदाचित प्रदूषण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्याला मी आळा घातल्याशिवाय राहणार नाही, अशा ध्येयानं प्रेरित झालेलं एक लोभस व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं ते म्हणजे आमचे बंडा तात्या कराडकर. 8 दिवस आपल्याला आशीर्वाद देण्याकरता आहेत आणि ज्यांच्या अमृतवाणीतून आपण भगवंताची दिव्य कथा श्रवण करत आहात ते तर सामान्य नाहीच, हे त्यांचं महत्त्व मी काय वर्णन करणार आहे. म्हणून सुरुवातीलाच थोडीशी अशी प्रस्तावना करतोय. आपण ज्या भूमीमध्ये हा परमार्थ करत आहात ती भूमी सामान्य नाही. वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू संत श्रेष्ठ सावळाराम बाबा
वैकुंठवासी परमादरणीय परमश्रद्धेय सद्गुरू वामन बाबांपासून जे काही महात्मे या कोकणाच्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आले, त्यांनी या कोकणाच्या भूमीला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून आपण जरी रायगड जिल्ह्यामध्ये कीर्तन ऐकत असलो, ठाणे परिसरामध्ये कीर्तन ऐकत असलो, मुंबईसारख्या महानगरीमध्ये कीर्तन ऐकत असलो, तरी आज आपण मुंबईत कीर्तन ऐकत नाही, आपण प्रत्यक्ष पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वरमध्ये कीर्तन ऐकत आहात. आणि आज आपण भागवत श्रवण करतोय, ते भागवत आपण रायगड जिल्ह्यात श्रवण करत नाही, तर जिथं शुकाचार्यांनी परीक्षितेला भागवत सांगितलं त्या शुक्तालमध्ये भागवत श्रवण करत आहात. कारण तुमचं कोणत्या जन्माचं भाग्य असेल देव जाणे, की आमच्या श्रीगुरु चंद्रशेखर महाराजांसारखा वक्ता तुमच्या पूर्व पुण्याईनं 8 दिवस तुम्हाला वेळ देतोय. म्हणून एक लक्षात ठेवा, भागवत हे सामान्य नाही. भागवत, ज्ञानेश्वरी, तुकोबारायांची गाथा, भागवत, रामायण, महाभारत हे ग्रंथ सामान्य समजू नका. भागवताचा हा कथाकथन आहे, म्हणून भागवताच्या बाबतीत 2 शब्द बोलतोय. भागवत शब्दामध्ये अर्थच असा आहे, भागवत शब्दामध्ये अक्षरं किती आहेत? 4. भागवत या प्रत्येक अक्षरामध्ये असा अर्थ भरलेला आहे. भा म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान किंवा ज्ञान, व म्हणजे विवेक किंवा वैराग्य, शेवटचं अक्षर आहे त. त म्हणजे तरु, तरु म्हणजे वृक्ष, वृक्ष शब्दाचा साधा सोपा अर्थ होतो झाड. भागवत हे वेदरूपी कल्पवृक्षाचं झाड आहे आणि त्याला येणारी जी फळं आहेत ते विवेक, वैराग्य आणि भक्ती. म्हणून या भागवताच्या बाबतीमध्ये नामदेवराय अशी आपली लेखणी दाखवतायत. या भागवताच्या कथेसंबंधी जो कोणी प्रश्न करील, या प्रश्नाचं जो कोणी समर्पक अशा पद्धतीनं उत्तर देईल आणि या दोहोंमध्ये चालत असलेला प्रश्नोत्तरांचा संवाद जो कोणी श्रद्धेनं श्रवण करील, या तिघांचा बसल्या जागे या मंडपात उद्धार होईल. त्यांचाच उद्धार नाही तर त्यांच्या पूर्वजांचाही उद्धार होईल. करील जो प्रश्न, सांगेल जो कथा, श्रवण करिता उद्धरती. कथा भागीरथी स्नान जे करीती, त्यांचे उद्धरती पूर्वतते. भागीरथी स्नानाश्रम लागे, फार करावे एकाग्र मन येथे. नामा म्हणे ऐसे बोले भागवत, श्री शुक सांगतसे परीक्षिती. म्हणून भागवत महात्म्यामध्ये असा एक सुंदर लक्षवेधी श्लोक आहे, गुरुदेवांच्या अमृतवाणीतून आपण श्रवण केलेलाच असेल. निगम कल्प तरोर गलितम फलम, शुकमुखात अमृतम द्रव संयुतम, पिबत भागवतम रसमालयम मुहुरभो रसिका भुवि भावुकः. भक्ती रसाने डबडबलेलं आणि निष्कलंक असलेल्या शुकाचार्यांच्या अमृतवाणीतून परिपक्व अवस्थेला प्राप्त होऊन खाली पडलेलं एकमेव फल, त्याचं नाव आहे श्रीमद भागवत. या श्रीमद भागवताचं कथाकथन आपण करत आहात. तारावया जना केले भागवत, तारावया जना केले भागवत, तारावया
12व्या जन केले भागवत, ज्यांच्या प्रतिभेतून जगातलं संपूर्ण ज्ञान प्रकाशित झालं ते त्रिकालदर्शी व्यास महर्षी, की ज्यांचं असं वर्णन आहे, कृष्णद्वैपायनं व्यासं विद्धी नारायणं प्रभुं कोह्यन्य पुंडरीकाक्षं महाभारत कृत भवेत, की महाभारतासारखा आणि दिव्य प्रचंड ग्रंथ ज्यांच्या प्रतिभेतून प्रकाशित झाला, ज्या ग्रंथाचा रायटर, ज्या ग्रंथाचा लेखक प्रत्यक्ष गणपती बाप्पा आहे, त्या महाभारताच्याच अनुषंगानं नैमिषारण्यामध्ये व्यास महर्षींनी जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव आहे श्रीमद्भगवत. म्हणून आपलं हे जे परिसर आहे हे तीर्थक्षेत्र आहे. आणि भागवतामध्ये जीवाच्या उद्धारासाठी ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवंतानं उद्धवाला काही भागवत धर्माची लक्षणं समजावून सांगितली, त्यामध्ये तीर्थक्षेत्रांचा सहवास हे एक महत्त्वाचं लक्षण सांगितलं. मग ज्या तीर्थक्षेत्रांचा सहवास करायचा आहे ते तीर्थक्षेत्र कोणकोणते आहेत, या भारतभूमीमध्ये काय काय पवित्र आहे, अरे या भारतभूमीमध्ये अपवित्र काहीच नाही आहे. म्हणून त्या तीर्थक्षेत्रांच्या सहवासाच्या बाबतीमध्ये नाथ महाराजांच्या भागवतात 11 स्कंदामध्ये असं सुंदर चिंतन आहे, देशान पुण्यान संश्रयेत मद्भक्ती साधुभिश्रितान देवासुर मनुष्येषु मद्भक्ता चरितानीच. कदाचित श्लोकाचा अर्थ आपल्या लक्षात येणार नाही, नाथ महाराजांच्या अमृततुल्य ओव्या तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवतो. देश पावन कुरुक्षेत्र, अयोध्या देश अति पवित्र, गंगा यमुनेचे उभय तीर, परम पवित्र अर्बुदा जड, कलापग्राम नंदीग्राम, पावन क्षेत्र बदरिकाश्रम, पंचवटी श्रीरामाश्रम, परम पावन गौतमी तट, जेथ लागले श्रीराम चरण, तो पावन देश दंडकारण्य. आपण दंडकारण्यामध्ये राहणारे लोक आहोत. हा देश अतिशय पवित्र आहे. जेथ लागले श्रीराम चरण, तो पावन देश दंडकारण्य, मथुरा गोकुळ वृंदावन, परम पावन ब्रह्मगिरी. आणि पुढचा ऐका, ज्या क्षेत्रामध्ये आपली आराध्य देवता विराजमान आहे ते पावन पांडुरंग क्षिती, जे का दक्षिण द्वारावती. आपलं पंढरपूर सामान्य समजू नका, प्रत्यक्ष द्वारका आहे, दक्षिण द्वारका जिला नाथ महाराज म्हणतायत. पावन पांडुरंग क्षिती, जे का दक्षिण द्वारावती, जेथ विराजे श्री विठ्ठल मूर्ती, नामे गर्जती पंढरी. पार कन्याकुमारी पासून तर जम्मू काश्मीरापर्यंत आणि अरबी समुद्रापासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत हा जो भारतखंड आहे हा संपूर्ण देश पवित्र आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या या रायगड परिसराला आज तीर्थक्षेत्र म्हणण्याचं कारण असं आहे, मला पुढच्या ओळीपर्यंत जायचं आहे, की आज आमचे हे आळंदीचे महात्मे, आमचे हे सगळे वारकरी लोक, श्री गुरु चैतन्य महाराज, सद्गुरू बंडातात्या, असे मोठे मोठे महात्मे आज तुमच्याजवळ इथं हजर आहेत आशीर्वाद देण्याकरता. भगवान श्रीकृष्ण बोलतायत, जे गावी वसती माझे भक्त, तत्संगे तो गाव पुनीत. हे माझे भक्त जिथे निवास करतात ते सामान्य गाव नाही, तर ते प्रत्यक्ष तीर्थक्षेत्र आहे. म्हणून आज या साधू लोकांच्या सहवासामध्ये आपण कथा श्रवण करत आहात, आपण प्रत्यक्ष तीर्थक्षेत्रात आहात, आपण अयोध्येत आहात, आपण वृंदावनात आहात, आपण पांडुरंगाच्या पंढरीत आहात, माऊलींच्या आळंदीत आहात. ज्या निवृत्तीनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतली त्या त्र्यंबकेश्वरात, ब्रह्मगिरीच्या कुशीतात अशी भावना तयार करा. पंढरपुरामध्ये परमार्थ केल्यानंतर जे पुण्य मिळणार आहे तेच पुण्य या धर्ममंडपात तुम्हाला मिळणार आहे, यामध्ये तीळ मात्रही शंका नाही. म्हणून आज सद्गुरू संत श्रेष्ठ यांच्या चरणाचा महिमा ज्ञानेश्वर माऊली आपल्या मनाला समजून सांगतायत. आमच्या संतांचं एक महत्त्वाचं वरम आहे, आमचे संत जगाला उपदेश करण्या अगोदर पहिल्यांदा आपल्या मनाला उपदेश करतात. आमच्या नामदेवरायांनी पहिल्यांदा मनाला उपदेश केला. मना, अरे तू झोपेतून उठल्यापासून झोपेत जाईपर्यंत, जन्माला आल्यापासून आजपर्यंत विश्रांतीसाठी सगळीकडे फिरलास रे,
परंतु विश्रांती तुला कुठे मिळाली सांग ना. नामदेवराय मनाला उपदेश करतायत. क्षण एक मना बैसोनी एकांती विचारी विश्रांती कुठे आहे. लक्ष 84च्या करिता येर झारा शिनलासी गव्हारा वेळोवेळा. अजून तुझ लाज न वाटे पै कैसी नरकाचे द्वारासी जावे किती. संतापाचे सदन शोकाचे पुतळे ते तो मानी येले हितकारी. जगाचा जीवलग मायबाप आपुला तोता दुराविला केशिराज. आणि शेवटी त्या मनाला प्रार्थना करतायत, हे मना, अंतकाळाच्या वेळेला जो सूक्ष्म विचार माणसाच्या मनामध्ये असतो त्याला वासना म्हटलं जातं. आणि त्या वासनेप्रत पुढचा जन्म अवलंबून असतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमे वैतिकंतेय सदा तद्भाव भाविता. माऊली बोलतायत, मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. म्हणून ते नामदेवरायच्या मनाला बोलतायत, मना, मरते वेळी तू अशुभ वासनेचा संकल्प बाबा अजिबात करू नको. नामा म्हणे तुझ येतो काकुलती सोडी रे संगती वासनेची. तसंच आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी लोकांना उपदेश करण्या अगोदर पहिल्यांदा मनाला उपदेश केला. मनाला काय उपदेश केला. रिकामे तू नको मना राहे क्षण क्षणा राहे क्षण क्षणा राहे क्षण क्षणा. सुद्धा मनाला उपदेश देत आहेत. रिकामे तू नको मना राहो क्षण क्षणाही वेळोवेळा पारायण नारायण हे करी. भ्रमणाच्या मोडी वाटा न भरे फाटा आडराने तुका म्हणे माझ्या जीवे हेची घ्यावे धणीवरी. तसं आज ज्ञानोबाराय सुद्धा मनाला उपदेश देत आहेत. बोलत असताना मनाशी बोलायचं शिका. अरे लोकांशी बोलण्यात तर आपला जन्माला आल्यापासून कीर्तनात बसेपर्यंतचा वेळ गेला आहे. आणि लोकांशी बोलत असलेला जो वेळ आहे तो आपल्या शेवटी कामा येईल की नाही प्रश्नचिन्ह आहे. म्हणून आमचे संत बोलतायत, पहिल्यांदा मनाशी बोलायला शिका. कारण मन अशी एक शक्ती आहे, तिचं अस्तित्व नाही. ज्ञानोबाराय बोलतायत, मन या 2 अक्षरा व्यतिरिक्त मनाचं अस्तित्वच नाही आहे. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव. परंतु या मनावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आपण अनेक कीर्तनातून अनेक वक्त्यांच्या अमृतवाणीतून आपण ऐकत आलात. योग वासिष्ठामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र यांना आपले सद्गुरू कुलगुरू वशिष्ठ महाराज समजावून सांगतायत, रामा, मन अशी एक शक्ती आहे. मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं मनः. या मनानं चांगलं चिंतन केलं तर ऊर्ध्वगती आणि मनानं वाईट चिंतन केलं तर अधोगती.
या मनानं चांगलं चिंतन केलं तर मोक्ष, आणि या मनानं वाईट चिंतन केलं तर बंध, जन्म मरणाचे फेरे. म्हणून या सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून आहेत. म्हणून चंचलता हा मनाचा धर्म आहे, याची जाणीव आपल्याला आहे. आपण सगळे भगवद्गीतेचे उपासक आहात. अर्जुनासारखा प्रज्ञाकांत त्या भगवद्गीतेमध्ये भगवंतासमोर या मनाची कैफियत मांडतोय, तक्रार मांडतोय. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. वाऱ्यापेक्षा अनंत पटीनं गतिमान असलेलं मन ते स्थिर केल्याशिवाय आपला परमार्थ कधीच सिद्धीला जाणार नाही. आणि या मनानं हे देहाचं तादात्म्य घेतलं, या देहाला देव समजायला लागला आणि त्यामुळे तो भ्रांत झाला, भ्रमिष्ट झाला. आणि भ्रमिष्ट झाल्यामुळे काम क्रोधाधिक विकारांचं प्राबल्य मनाच्या जवळ आलंय, त्याच्यामुळे मालिन्य प्राप्त झालंय. म्हणून ज्ञानेश्वर माऊली त्या मनाला सांगतायत, हे मना, हे मालिन्य घालवायचं असेल तर त्याच्यासाठी कुठेतरी तू तीर्थामध्ये स्नान केलं पाहिजे. तीर्थामध्ये स्नान केल्याशिवाय तुला पवित्रपणा कधीच येणार नाही. मग ते मन म्हणायला लागलं, ज्ञानोबर आहे, मग तीर्थामध्ये जर स्नान करायचं असेल, तीर्थामध्ये स्नान केल्याशिवाय जर शुचिरभूतपणा प्राप्त होत नसेल तर मी कोणत्या तीर्थामध्ये स्नान करू ते सांगा ना. माऊली बोलतायत, अरे या भारतवर्षामध्ये हिमालयामधून पार कन्याकुमारीपासून तर जम्मू काश्मीरापर्यंत, अरबी समुद्रापासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत शेकडो तीर्थ आहेत. कोणत्याही तीर्थामध्ये तू स्नान कर. ते मन म्हणायला लागलं, तसं नका सांगू, मला एखादं असं ठिकाण सांगा की त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर मला सगळ्याच तीर्थांचं स्नान घडलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली बोलतायत, जर सगळ्या तीर्थांचं स्नान तुला घडावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी एकच जागा आहे. का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी, ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. अमृताचं प्राशन केल्यानंतर जसं सगळ्या रसांचं प्राशन केल्याचं अनुभव येतो, तसं तीर्थक्षेत्रामध्ये समुद्राचं स्नान केलं की सगळ्या तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य तुला मिळेल, सगळ्या तीर्थांचं अवगाहन केल्याचं पुण्य तुला मिळेल. पण तो मन म्हणायला लागलं, समुद्रामध्ये स्नान करायचं असेल पण मला पोहता येत नाही. आणि समुद्रामध्ये स्नान केल्यानंतर माऊली, मी तुमची ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही सांगितलं आहे की या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर बाहेरचे पाप जातील, अंग शुचिर्भूत होईल, परंतु मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे, असं तुमचं बोलणं आहे. मग मला शुचिर्भूतपणा प्राप्त होण्याकरता असं ठिकाण मला सांगा की तिथं गेल्यानंतर मी आणि माझ्या सगळ्या वृत्ती त्यांचं प्रक्षालन झालं पाहिजे. माऊली त्या मनाला बोलतायत, तू बोलतो ते ठीक आहे, परंतु तुला मी असं ठिकाण सांगतो की त्या ठिकाणावर तू जाऊन जर बुडी मारली ना तर तिथं सगळ्या तीर्थांचा आविष्कार आहे, सगळ्या तीर्थांचा समावेश आहे. मग ते मन म्हणायला लागलं, ज्ञानोबा आहे, असे कोणतं ठिकाण आहे, अशी कोणती जागा आहे की तिथं गेल्यानंतर सगळ्या तीर्थांचं स्नान मला घडू शकेल आणि माझ्या वृत्तीमध्ये बदल होऊ शकेल, ते सांगा ना. तर ज्ञानोबा आहे अतिशय निष्ठेनं विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आपल्या सद्गुरूच्या चरणाचा महिमा त्या मनाला समजावून सांगतायत. तुला शुचिर्भूतपणा प्राप्त व्हावा असं वाटत असेल, तुझ्या सगळ्या वृत्तीचं प्रक्षालन व्हावं असं वाटत असेल तर मना, माझे सद्गुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ सगळे तीर्थ आहेत, तिथं जाऊन निष्ठेनं बुडी मार, तुझ्या वृत्तीत जरूर बदल होईल. बोला. निवृत्तीचे पायी, तीर्थ निवृत्तीचे पायी,
सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी येथे बुडी देई माझे मना येथे बुडी देई माझे मना सकळही तीर्थे निवृत्तीच्या सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना. ज्ञानोबराच्या मनाला ठिकाण सांगतायत की जा 12 ज्योतिर्लिंगांपैकी जे पहिलं आद्य ज्योतिर्लिंग आहे भगवान त्र्यंबकराज, जिथं तीर्थ कुशावर्त आहे, जे तीर्थराज आहे, ज्याचं दर्शन घेता बरोबर, ज्याची प्रदक्षिणा करता बरोबर अनंत जन्माचं पाप जातं, तो ब्रह्मगिरी आहे. त्या ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये माझे सद्गुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्यांची संजीवन समाधी आहे. माझ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ जा आणि मना तिथं बुडी मार. सगळे तीर्थांचं स्नान तुला तिथं घडेल. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. सगळे तीर्थ त्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ आहेत. ते नुसते सद्गुरू नाहीत तर ते विश्वगुरू आहेत. कारण ज्या निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन ज्ञानोबाराय करतायत, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. विधले संपूर्ण माझे हाती, विधले संपूर्ण माझे हाती, विधले संपूर्ण माझे हाती. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. विधले संपूर्ण माझे हाती, विधले संपूर्ण माझे हाती, विधले संपूर्ण माझे हाती. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. निर्गुण शब्दाला ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूचं वर्णन करतायत. निर्गुण म्हणजे काय? निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार नाही, तर गुणात असूनही गुणातीत, गुणात असूनही गुणाकडून न बांधले जाणारे, त्यांचं नाव निर्गुण. पुन्हा ब्रह्माचं जे वर्णन आहे निर्गुणम निष्क्रियम शांतम, ते आमच्या निवृत्तीनाथ महाराजांचं स्वरूप आहे. तिथं मना तू बुडी दे. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा ज्ञानोबाराय अतिशय मोजक्या शब्दात परंतु अतिशय व्यवस्थित हृदयाला पाझर फुटेल असा करतायत. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. यदक्षर मना खेयम मानंद मज केवलम, श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रये. केंद्रे महाराज, असे जे माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आहेत त्यांच्या चरणाजवळ तुझा. केंद्रे महाराज, आता इथे एक महत्वाचं चिंतन आहे. ज्ञानोबाराय बोलतायत माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या चरणाजवळ सगळे तीर्थ आहेत. मग सगळे शब्द, सर्व शब्द ज्या अर्थी वापरतायत त्या अर्थी नेमके तीर्थ आहेत तरी किती, नेमके तीर्थ आहेत तरी किती, ते आपल्याला जाणून घेणं जरुरीचं आहे. आपल्या भारतवर्षामध्ये किती तीर्थ आहेत आणि कोणत्या तीर्थामध्ये अवगाहन केल्यानंतर, स्नान केल्यानंतर आपली वृत्ती मन पवित्र होतं, ते तीर्थ कोणते, या बाबतीमध्ये महाभारतात असं एक सुंदर चिंतन आहे की पितामह भीष्म युधिष्ठिर महाराजांना काही तीर्थ समजावून सांगतायत.
की धर्मराजा या जगात तीर्थ किती आहेत? तस्मात् भौमेषु तीर्थेषु मानसेषु च नित्यशः. दोन प्रकारचे तीर्थ आहेत, एक भौम तीर्थ आणि दुसरं मानस तीर्थ. भौम तीर्थ म्हणजे भूमीवर अवतीर्ण झालेले तीर्थ. गंगा, यमुना, सरस्वती, इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा, तापी, नर्मदा, कृष्णा, कोयना, कावेरी जे काही असतील भारतवर्षामध्ये तेवढे सगळे भूमीवर अवतीर्ण झालेले तीर्थ. या आणि दुसरं जे आहे ते मानस तीर्थ. या दोघही तीर्थामध्ये जो श्रद्धायुक्त अंतःकरणानं स्नान करतो त्याचा उद्धार होतो, तो परमगतीला प्राप्त होतो. यस्नाति परमं स्नानं सयाति परमां गतिम. उभयोष्वपि यस्नाति सयाति परमां गतिम. या दोघही तीर्थामध्ये जो स्नान करतो त्याला परमगती प्राप्त होते. आणि हे भौम तीर्थ जे आहेत त्याच्यानं मनाचं जरी पाप जात नसलं, परंतु स्नान करत असताना स्नान करणाऱ्यांची पापं ज्या वेळेला या तीर्थाला लागतात त्यावेळेला हे तीर्थ पवित्र होण्याकरता आमच्या संतांच्या चरणाजवळ जातं. तया ठाया येते पुनीत व्हावया पर्वकाळ पाव्या वैष्णवा तीर्थे तया ठाया येते पुनीत व्हावया पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. किंवा शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करीती अंघोळी वंदिती चरण. अरे पंढरपुरामध्ये रात्रीच्या वेळेला मध्यरात्रीच्या वेळेला आमचे सगळे तीर्थ पुंडलिकरायांच्या चरणाला स्पर्श करण्याकरता जातात. आळंदीमध्ये माऊलींच्या चरणाला स्पर्श करण्याकरता जातात. देहूमध्ये तुकोबारायांच्या चरणाला स्पर्श करण्यात जातात. व्हावया निर्मळ आपणासी. त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाला स्पर्श करता जातात. नाथ महाराजांच्या चरणाला षष्टीच्या वेळेला रात्रीच्या वेळेला तिथं पैठणमध्ये जातात. असं संतांच्या चरणाचं महात्म्य आहे. मग आता या व्यतिरिक्त मानस तीर्थ कोणते आणि आपल्याला ह्या तीर्था व्यतिरिक्त कोणत्या तीर्थामध्ये स्नान करायचं आहे? आपल्याला गंगेत, यमुनेत, चंद्रभागेत तर स्नान करायचंच आहे, परंतु आपली वृत्ती प्रक्षालन होण्याकरता ज्या तीर्थामध्ये स्नान करायचं आहे त्या तीर्थाचं नाव आहे मानस तीर्थ. महाभारतामध्ये काही तीर्थ सांगितलेले आहेत, त्या तीर्थामध्ये तुम्हाला स्नान करता आलं तर बघा. कारण ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांचे पायी म्हणजे पाय म्हणजे चरण, चरण म्हणजे स्वरूप. निवृत्तीनाथ महाराजांचं स्वरूप काय आहे? निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ सगळे तीर्थ आहेत. म्हणजे नेमके कोणकोणते आहेत? या तीर्थामध्ये आपल्याला स्नान करायचं आहे. सावधानतेनं ऐका. म्हणून कीर्तनामध्ये तुम्हाला पहिल्यांदाच मी नम्रपूर्वक असं आवाहन करतो, या धर्ममंडपात तुम्ही बसलेले आहात ना, हे कीर्तन हे जे माध्यम आहे हे नेमकं कशाचं माध्यम आहे ते जाणून घ्या. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, तर कीर्तन हे मनोविकृती नाहीसं करण्याचं पवित्र व्यासपीठ आहे. म्हणून आमच्या वारकरी संतांनी या कीर्तन परंपरेची आचारसंहिता तयार केलेली आहे. ज्याला ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबारावर भावना असेल त्याने भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या.
जेणे करोनी मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून बाप हो, कीर्तनामध्ये कर्मणूक नाही तर मरते समयी आपल्याला कोणता विषय कामाला यायचा आहे, कोणता विषय आपल्याला आचरणात आणायचा, ते विषय श्रवण करण्याकरता आपण घरदार सोडलेला आहे. विठाला विठ्ठल. म्हणून या तीर्थामध्ये कोणकोणते तीर्थ आहेत जरा शांतते नाही का. महाभारतामध्ये पितामह भीष्माचार्य युधिष्ठिर महाराजांना काही तीर्थ सांगतायत. सत्यम तीर्थम, क्षमा तीर्थम, तीर्थमिंद्रिय निग्रह, सर्वभूत दया तीर्थम, तीर्थमार्जवमेव च. सत्य बोलणं हे सर्वात मोठं तीर्थ आहे. सत्य बोलणं. म्हणून तुकोबाराय सुद्धा बोलतायत, सत्य तोची धर्म, असत्य ते अकर्म. सत्य तोची धर्म, असत्य अकर्म. सत्य तोची धर्म, असत्य ते अकर्म. सत्य तोची धर्म, असत्य अकर्म. आणि कहे वर्म नाही होय, आणि कहे वर्म नाही, आणि कहे वर्म नाही. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांची, ज्ञानोबारायांची, नाथ महाराजांची, नामदेवरायांची, वारकरी संतांची सिद्धांत पटवण्याची हातवटी बुचकड्यात पाडण्यासारखी नाही आहे. तुमचं जीवन मंगलमय व्हावं असं वाटत असेल तर आमच्या तुकोबारायांनी साधे सोपे सूत्र सांगितले. काहीच करू नका, काहीच करू नका, फक्त एकच करा. जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न धरी दुर्जनाचा, करी संतांचा सयास. परद्रव्य परनारी यांचा धरी विठा, इतुले करी भलत्या परी, परद्रव्य परनारी सांडोनी अभिलाष अंतरी, मग वर्ते व्यवहारी सुकरू. बाकीचं काहीच करण्याची गरज नाही. तुकोबारांनी सांगलं तेवढंच आहे का. म्हणून कोणकोणते तीर्थ आहेत. सत्यम तीर्थम, क्षमा तीर्थम, तीर्थनिंद्रिय निग्रह, सर्वभूत दया तीर्थम, तीर्थमार्जवमेव च. दानम तीर्थम, दमस्तीर्थम, संतोषस्तीर्थमुच्यते. ब्रह्मचर्य परम तीर्थम, तीर्थंच प्रियवादिता. ज्ञानम तीर्थम, धृतिस्तीर्थम, तपस्तीर्थमृदाहृतम. तीर्थानामपि तत्तीर्थम, विशुद्धिर्मनसपरा. निष्कलंक अशा पद्धतीनं आमच्या जोग महाराजांसारखं निष्कलंक अशा पद्धतीनं ब्रह्मचर्यत्वाचं पालन करणं हे सगळ्यात मोठं तीर्थ आहे. आमच्या जोग महाराजांनी, आमच्या मामासाहेब दांडेकरांनी, आमच्या बंकटस्वामींनी, आमच्या संस्थेच्या सगळ्या ऋषितुल्य असलेल्या शिक्षकांनी नैष्ठिक असं ब्रह्मचर्यत्वाचं पालन केलं. आणि 100 वर्ष अशी संस्था चालवली की जिथं विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. आणि महाराष्ट्राचं असं एक खेड नाही तिथं जोग महाराजांच्या संस्थेचा विद्यार्थी जाऊ शकत नाही. हे ब्रह्मचर्यत्वाचा प्रताप आहे. सगळ्यात मोठं तीर्थ. त्यानंतर तीर्थांच प्रियवादिता. बोलत असताना चांगलं बोला, बोलणं हे तीर्थ आहे. तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द तैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून बाप हो, आपली संस्कृतीच हे शिकवते. सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम प्रियम, प्रियंच नानृतम ब्रूयात, एष धर्म सनातनः. मग आपल्याला कोणत्या तीर्थामध्ये स्नान करायचं आहे? आपल्याला सत्याचं आचरण करायचं आहे, आपल्याला ब्रह्मचर्यत्वाचं आचरण करायचं आहे, आपल्याला भूतदया अंगामध्ये बाळगायची आहे, क्षमा करायची आहे, त्यानंतर ज्ञान संपादन करायचं आहे. आणि मनाला शुचिरभूतपणा आणण्याकरता तीर्थाचे पै तीर्थ नाम हे समर्थ. बरं का, तीर्थात सगळ्यात मोठं तीर्थ असेल ते नामस्मरण. म्हणून महाभारतामध्ये दुसरं असं एक चिंतन आहे की ज्ञान हृदय ध्यान जले, राग द्वेष मलापहे, यस्मिन तत्स मानसे तीर्थे स याती परमाम गतिम. ज्ञानरूपी डोहामध्ये ध्यानरूपी जलाने जो स्नान करतो त्याचा अंतरात्मा पवित्र होतो. म्हणून आत्मनदी ही संयमरूपी जलाने परिपूर्ण आहे. जिचं सत्य हा डोह, शील हे तट आणि तिच्यावर येणाऱ्या उर्मी म्हणजे दया लाटा. या तीर्थामध्ये जो स्नान करतो तो पवित्र होतो.
एरवी जलाने आत्मा कधीच पवित्र होत नाही. आणि हे सगळे तीर्थ विष्णू चिंतनासहित तत् मानसम तीर्थम विष्णू चिंतनम, हे सगळे तीर्थ आमच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ आहे. तीर्थाचे पै तीर्थ नाम हे समर्थ, म्हणून ज्ञानोबाराय बोलतायत की मला याची अनुभूती आहे की भगवान आदिनाथापासून तर निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत जो भाव, जो बोध आणि जे समाधी धन आहे ते निवृत्तीनाथ महाराजांनी कुठलाही संकोच न करता संपूर्ण माझ्या स्वाधीन केला आहे. निवृत्तीने दिले माझे हाती, म्हणून हे मना निष्ठेनं माझ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावर तू जा आणि साष्टांग प्रणिपात कर. निरभिमानी वृत्तीनं तिथं जा, तुझी वृत्ती प्रक्षालन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाचा महिमा ज्ञानोबाराय आपल्याला समजावून सांगतायत, त्या निवृत्तीनाथ महाराजांची वारी आपण आता करून आलात. आणि ही वारी करून आल्यानंतर तिथला अनुभव काय आहे हे अनुभव देण्याच्या पाठीमागे शक्ती आहे आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची. लक्षात ठेवा. कदाचित काही लोकांना इतिहास माहिती असेल, नाही माहिती असेल, परंतु सांगणं जरुरीचं आहे. आपले जेवढे संत आहेत त्यांचे समाधी सोहळ्यांचे दिवस आपल्याला माहिती आहे. माऊलींचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशी, सोपान काकांचा समाधी सोहळा मार्गशीर्ष वद्य द्वादशी, आईसाहेब मुक्ताईंचा तिरोभवन सोहळा वैशाख वद्य दशमी, नाथ महाराजांची षष्टी फाल्गुन वद्य षष्टी, जगद्गुरु तुकोबारायांचं बीज फाल्गुन वद्य द्वितीया, गोरोबा काकांची चैत्र महिन्यामध्ये तेर ढोकीला, सावता महाराजांची नामदेवरायांची आषाढ महिन्यामध्ये, आणि निवृत्तीनाथ महाराजांची हो ज्येष्ठ वद्य एकादशी द्वादशी समाधी सोहळ्याचा दिवस. मग आता ज्येष्ठ महिन्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांची वारी न भरवता पौष महिन्यामध्ये का? माऊलींच्या वारीला आपण माऊलींनी समाधी घेतली म्हणून कार्तिकात आळंदीला जातो, सोपान काकाच्या सोहळ्याला मार्गशीर्षात जातो, नाथ महाराजांच्या जलसमाधी सोहळ्याला फाल्गुनात जातो, तुकोबारायांच्या बीजेला देहूमध्ये फाल्गुनात जातो. त्या दिवशी ते घटना घडलेली आहे. तसं निवृत्तीनाथ महाराजांनी संजीवन समाधी सगळ्या भावंडांच्या नंतर घेतली आहे. आणि ज्या दिवशी घेतली ते पवित्र दिवस आहे ज्येष्ठ वद्य एकादशी द्वादशी दशमीपासून. मग निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याला आपण दिंड्या कधी न्यायला पाहिजे? पण मग ते ज्येष्ठामध्ये वारी न भरवता आपला पौष वद्य एकादशी द्वादशी दशमीपासून हा उत्सव का? तर या बाबतीमध्ये हा इतिहास घडवणारी शक्ती म्हणजे आमचे जोग महाराज. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे जे ऋषितुल्य शिक्षक आहेत, यामध्ये जे वैराग्य मूर्ती की वारकरी संप्रदायाचा समग्र इतिहास ज्यांना माहिती होता ते आमचे गुरुदेव वैकुंठवासी प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ती नथुसिंग बाबा राजपूत यांच्या अमृतवाणीतून आम्ही सगळ्या लोकांनी ऐकलेला हा इतिहास आहे की 100-125 वर्षापूर्वी ज्या वेळेला सगळ्या लोकांच्या वारकऱ्यांच्या डोळ्यासमोर अशी एक चिंतेची बाब उभी राहिली की सगळ्या लोकांच्या समाधी सोहळ्याला आपण जातो, माऊलींच्या जातो, सोपान काकांच्या जातो, मुक्ताईच्या जातो, सांगदेव महाराजांच्या जातो, तुकोबारायांच्याकडे जातो, नाथ महाराजांकडे जातो, गोरोबा काकांकडे जातो, परंतु ज्ञानोबारायांचे गुरु सद्गुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे विश्वगुरू आहेत. त्यांच्या वारीला आपण जाऊ शकत नाही, कारण त्यावेळेला पंढरपूरच्या पायी वारीची अडचण असते. सगळे लोक पंढरपूरच्या पायी वारीच्या दिशेनं असतात. मग त्या दिवशी माऊलींचा संजीवन समाधी आपला पालखी सोहळा सासवडला असतो. मग इकडे त्र्यंबकेश्वरला येणं शक्य नाही. मग निवृत्तीनाथ महाराजांची वारी तर भरलीच पाहिजे. मग ती वारी कधी भरवायची याचा निर्णय घेण्याचे सगळे अधिकार जोग महाराजांकडे सुपूर्द करण्यात आले. गुरुवर्य नथुसिंग बाबांनी जो इतिहास सांगितला तो तुम्हाला सांगतो. मग आमचे सानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांनी चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये सगळे वारकरी फडकरी सगळ्या लोकांची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये 12 महिन्याचा आढावा घेतला. कोणकोणत्या महिन्यामध्ये कोणकोणत्या संतांचं पुण्यस्मरण आहे, समाधी सोहळा आहे ते बघितलं. या 12 महिन्यामध्ये आषाढीपासून कार्तिकीपर्यंत 4 महिन्याचा जो कालावधी आहे हा चातुर्मासासाठी राखीव आहे. त्यानंतर या 8 महिन्यामध्ये प्रत्येक संतांच्या समाधी आहेत.
आणि या 8 महिन्यामध्ये म्हणजे कार्तिकीपासून आषाढीपर्यंत फक्त पौष महिना मोकळा आहे. आमच्या जोग महाराजांनी सारासार विचार केला. संतांचं नामस्मरण करणं, देवाचं नामस्मरण करणं याला कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध नाही. म्हणून सगळा समग्र विचार करून शेतकऱ्यांच्या अडचणी, वारकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आमच्या जोग महाराजांनी असा एक निर्णय जाहीर केला. सगळ्या वारकऱ्यांना जाहीर आवाहन केलं की हे बघा वारकऱ्या फडकऱ्यांनो, निवृत्तीनाथ महाराज हे विश्वगुरू आहेत. सगळ्या संतांच्या समाधी सोहळ्याला आपण जाऊ शकतो, परंतु निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्याला पंढरपूरच्या पायीवारीची अडचण असल्यामुळे जाऊ शकत नाही. परंतु निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळा केल्याशिवाय आपल्याला सगळ्या संतांच्या सोहळ्याचं पुण्य मिळणार नाही, ही गोष्ट निश्चित. मग निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा कधीच भरवायचा. जोग महाराजांनी आवाहन केलं की ज्येष्ठ महिना समजून पौष वद्य दशमीपासून द्वादशीपर्यंत निवृत्तीनाथ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा मोठ्या निष्ठेनं त्र्यंबकेश्वरमध्ये साजरा करावा. आणि ज्या ज्या लोकांना शक्य असेल त्यांनी महाराष्ट्रातून आपल्या पायी दिंड्या घेऊन त्र्यंबकेश्वरला पौष महिन्यात यावं. जोग महाराजांनी आवाहन करताबरोबर सगळ्या वारकरी फडकरी लोकांनी जोग महाराजांचा शब्द हा शिरोधार्य मानून आनंदानं टाळ्या वाजवल्या. आनंदानं टाळ्या वाजवल्या आणि जोग महाराजांच्या या निर्णयाचं स्वागत केलं. आणि पुढचा एक सांगतो बरं का महाराज, जोग महाराजांनी आवाहन केलं त्यावेळेला महाराष्ट्रातून पहिली दिंडी जी गेली ती आमची झेंडूजी महाराज बेडीकरांची. या जोग महाराजांचे हे उपकार म्हणून निवृत्तीनाथ महाराजांचे चरण आपल्याला दिसत आहेत. अशा तीर्थाचा महिमा, त्या तीर्थामध्ये या तीर्थात जर आपण स्नान केलं तर आपल्या वृत्तीचं जरूर प्रक्षालन होईल. मग ते मन ज्ञानोबारायांशी कबुली द्यायला लागलं की मी निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ श्रद्धेनं स्नान केलं, बुडी मारली, माझ्या सर्वांगाचं स्नान झालं. बुडी मारण्यामध्ये सर्वांगाचं स्नान होतं. तर त्याचा मला काय परिणाम झाला? परिणाम अभंगाच्या दुसऱ्याच्या. आता मी नकारी भ्रांतीचे भ्रमण, 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 वृत्ती समाधान केले, वृत्ती समाधान केले, आता मी नकारी भ्रांतीचे भ्रमण, आता मी नकारी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीची माझ्या वृत्तीची माझ्या आता मी नकारी भ्रांतीचे भ्रमण, आता मी नकारी भ्रांतीचे भ्रमण, आता मी नकारी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीची माझ्याला केले आहे, वृत्तीची माझ्याला केले आहे, आता मी नकारी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीची माझ्याला केले आहे, वृत्तीची माझ्याला केले आहे. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले असे ते मन बोलायला लागलं की माझ्या ज्या 11 वृत्ती आहेत, मनाच्या 11 वृत्ती आहेत मनाच्या आश्रित, त्या सगळ्या वृत्तींचं प्रक्षालन झालं, त्या निर्मळ झाल्या. आणि आता माझी भ्रांती कशामुळे संपली?
तर जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्ये मन धुतले. सद्गुरूने उपदेश केला. सद्गुरूच्या उपदेशाच्या योगाने माझ्या वृत्तींचं प्रक्षालन झालं. आपला काही अतिशय महत्त्वाचा वेळ आहे. कार्यकर्त्यांना पुढचे काही महत्त्वाचे कार्यक्रम असल्यामुळे अगदी वेळेच्या आत 1 मिनिटाचाही तुमच्या वेळेचा अपव्यय होईल असं कोणतंही कृत्य न करता मी वेळेत सेवा संपवणार आहे. फक्त महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा जो धर्ममंडप आहे आज, हा साक्षात निवृत्तीनाथ महाराज यांच्या व्यक्तिमत्वानं पवित्र झालेला मंडप आहे. आणि ते आपलं मन पवित्र करण्याकरता, आपल्या मनाच्या वृत्ती धुण्याकरता आता तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊ शकत नाही याची मला जाणीव आहे. आजच तुम्ही पंढरपूरला जाऊ शकत नाही त्याची मला जाणीव आहे. म्हणून आपल्या मनाची वृत्ती धुण्याकरता आता 7 दिवस कदाचित आपण या सोहळ्याला चित्त लावून श्रवण केलं नसेल, परंतु आता उद्याचा आणि परवाचा 2 महत्त्वाचे दिवस शिल्लक आहेत. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण झालेलं आहे. फक्त आता कलशाध्याय आहे, 18वा अध्याय त्याचं पारायण राहिलेलं आहे. ज्या ज्या लोकांना निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ बुडी मारायची इच्छा असेल त्यांनी निदान 18व्या अध्यायाच्या पारायणाला तरी बसा. ज्या ज्या लोकांना माझं मन पवित्र व्हावं असं वाटत असेल त्यांनी निदान गुरुवर्य श्री गुरु चंद्रशेखर महाराजांची उद्याची समारोपाची कथा आहे. सगळे कामधंदे बाजूला सारा, कारण हा मंडप सामान्य नाही, हा प्रत्यक्ष प्रयागराज आहे. प्रयागराज आहे. वारकरी संप्रदायाचा मंडप आहे. मी प्रयागराज कशा पद्धतीने म्हणतोय, गंगा यमुना आणि गुप्त सरस्वती या तिघांचा संगम जिथं आहे त्याला सर्वात मोठं तीर्थ सनातन संस्कृतीचं त्याला प्रयागराज म्हटलं जातं. हा वारकरी संप्रदायाचा कुंभमेळा आहे. वारकरी संप्रदाय कशाला म्हटलं जातं ध्यानात घ्या. जसं गंगा यमुना आणि सरस्वती तिघांचा संगम त्याचं नाव आहे प्रयागराज, तसं नाथ परंपरा, चैतन्य परंपरा आणि दत्त परंपरा तिघांचा समन्वय, तिघांचा आविष्कार जिथं आहे त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. म्हणून एक कीर्तन भजन नाथ परंपरा आमच्या गुरुदेवांच्या मुखातली भागवताची कथा, हा मंडप सामान्य समजू नका, प्रत्यक्ष प्रयागराज आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. मग ते मन पुन्हा सगळ्या वृत्तीचं प्रक्षालन झाल्यानंतर मला परिस्थिती कशी निर्माण झाली त्या परिस्थितीचा अनुभव आपल्या समोर ठेवताय. अभंगाच्या 3ऱ्या चरणात एकार्णव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला एकरूप, समुद्रावरील पाण्याची लाट पाण्याशी एकरूप झाली की जशी संपते, तसं माझा सद्गुरूच्या कृपेनं ही वृत्तीचं प्रक्षालन झालं. आणि त्याच्या योगाने हा जो देहाचा भाव मला प्राप्त झालेला होता तो देहभाव संपून मी परमात्म्याशी एकरूप झालो. कारण एकरूप तैसा देह झाला एकरूप, कारण या जगतामध्ये एकच वस्तू आहे, तिचं नाव आहे परमात्मा वस्तू. सर्वा घटी राम देहादेही एक, आपुला तो एक देव करून घ्यावा, तो एक शब्द एको देव सर्वभूतेषु गूढा. त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे, त्या ब्रह्माशी एकरूप व्हायचं आहे. वृत्तीचं प्रक्षालन झाल्यामुळे ही अनुभूती मला आली. मग ज्ञानोबाराय बोलतायत, माझे सद्गुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने तो विठ्ठल परमात्मा रखमाईचा वर त्याने काय नवल केलं
बाप रखुमा देवी वरून पै केले 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 रखुमा देवी वरून केले बाप रखुमा देवी वरून केले दारू हर पले मृग दारू हर पले मृग आता मी नकारी भक्तीचे भ्रमण आता मी नकारी भक्तीचे भ्रमण मृग जली पार पाये मृग जली आता विनकारी क्रांतीचे भवारा आता विनकारी क्रांतीचे भवारा उद्देश माझाना केले आसे उद्देश माझाना केले आता विनकारी भक्तीचे भ्रमण आता विनकारी भक्तीचे भ्रमण आता विनकारी क्रांतीचे भ्रमण आता विनकारी क्रांतीचे भ्रमण बाप रखुमा देवीवरून नवलपै केले तारू हरपले मृगजडी. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपेने
रखुमा देवीचा जो पती आहे भगवान विठ्ठल, त्याने हे नवल केलं, आश्चर्य केलं की मिथ्या असलेला देहाचा अभिमान हा माझा संपवला, मृगजळाप्रमाणे संपवला. त्याच पद्धतीनं हे निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावर जे जे तीर्थ आहेत त्या तीर्थामध्ये आपण स्नान करण्याचा प्रयत्न करा. का स्नानाचे काही प्रकार आहेत. काही गुडघे स्नान आहे, उशीर झाल्यानंतर नुसते हातपाय धुतले ते एक स्नान आहे. ज्या गावात पाणी येत नसेल त्यावेळेला जुम्मे की जुम्मे स्नान केलं जातं, ते एक वेगळं. परंतु तुमच्या मनाच्या वृत्ती प्रक्षालन करायची कार्यक्रम झालेला नाही, कीर्तन उठता कसे 5 मिनिटं. बुडी मारल्यानंतर जसं सर्वांगाचं स्नान होतं तसं वृत्तीचं प्रक्षालन करायचं असेल तर हे सगळे तीर्थ आपल्या जीवनामध्ये आचरणासाठी आले पाहिजे. आता योगायोगानं हा मंगलमय प्रसंग आहे. आपण ज्या दिवसाची अनेक दिवसापासून वाट पाहत होतो, आपल्या पूर्वजांनी ज्या दिवसाची वाट बघितली तो दिवस 22 जानेवारीच्या दिवशी आपल्याला पाहायला भेटला. म्हणून आता आपल्याही वृत्तींचं प्रक्षालन होण्याकरता सद्गुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं स्मरण करून तो सिंहासनावर आरूढ झालेला अयोध्येतला अधिपती त्याला आपल्या हृदयाच्या सिंहासनावर आणायचं आहे. मन बुद्धी चित्त अहंकार हे 4 पाय जोडून त्या हृदयरूपी सिंहासनावर प्रवृत्ती निवृत्तीचं शुद्ध वस्त्र अंथरून त्याला विराजमान करायचं आहे. मग त्याला विराजमान करायचं असेल तर त्याच्यासाठी तीर्थाचे पै तीर्थ नाम हे समर्थ. भगवंताचं नाम हे सगळ्यात मोठं तीर्थ आहे. म्हणून सगळ्यांनी हात मोकळे करा, मन मोकळं करा. त्या मर्यादा पुरुषोत्तमाचं नामरूपी तीर्थ एकदा प्राशन केलं की सेवेलाही आपल्याला विराम द्यायचा आहे. परंतु जप करीत असताना तालात टाळी वाजवा, स्वर काढण्याचा प्रयत्न करा. कारण स्वर आणि ताल भजनामध्ये इतका महत्त्वाचा आहे. आपल्या लोकांना सांगण्याची गरज नाही, आपण संगीताचे उपासक आहात. परंतु आपल्या संप्रदायातले एक अध्वर्यू की वारकरी संप्रदायाचे फार मोठे निष्ठावान वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य माधव महाराज मगर नेहमी सांगायचे, ताल गया तो बाल गया और स्वर गया तो शीर गया. म्हणून सगळ्यांनी अगदी शांत चित्तानं कोमल स्वरामध्ये त्या प्रभू रामचंद्रांना आपली दया आली पाहिजे की हे भवसागरात बुडालेले लोक मला अयोध्येत न्यायचे आहे. म्हणून त्या प्रभू रामचंद्रांची दैदिप्यमानवरती हृदयात आणा. आणि आता काळजी करू नका, कारण भगवान प्रभू रामचंद्रांनी तुम्हाला अयोध्येत न्यावं याची शिफारस भरत करतोय.